अनेकदा काही लोकांना जेवणासोबत लोणचे खायची सवय असते. लोणच्याने जेवणाची चव दुप्पट होते आणि अशा परिस्थितीत लोणच्याशिवाय जेवणाचे ताट अपूर्णच दिसते. अशा वेळी जर तुम्हीही लोणच्याचे शौकीन असाल तर तुम्ही मिरचीचे लोणचे करून पाहू शकता. मिरचीचे लोणचे हे चवदार तर असतेच, पण त्यामुळे आरोग्याला कोणतीच हानी होत नाही. कारण हिरवी जी मिरची असते ती आरोग्यासाठी फायदेशीर असते. आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचे लोणचे बनवण्याच्या रेसिपीबद्दल सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही खूप कमी वेळात मिरचीचे लोणचे बनवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया तिखट मिरच्याच्या लोणच्याची रेसिपी. आता हे लोणचं बनवण्यासाठी मी इथं 500 ग्रॅम ही मिरची घेतलेली आहे. तर ही हिरवी मिरचीचे देठ मी काढले आहेत. यांना चांगल्या धुवून घेतल्या, त्यानंतर सुकवून घेतल्या, पुसून सुकवायला ठेवल्या घरातच फॅनच्या हवेमध्ये. आणि त्यानंतर मध्ये असं याला चिरून घेतली आहे. मध्ये चिरल्यानंतर याला आपल्याला असं परातीत टाकायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने वरच्या फक्त मिरच्या आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत. आणि खाली ह्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला ह्या लोणच्यामध्ये नाही वापरायच्या आहेत. साधारण मी इथं तेल घेतलं आहे. पावशेर तेल आपल्याला इथं लागणार आहे. त्यानंतर 6 चमचे जिरे आहे, धने आहेत 6 चमचे, बडीशेप आहे 6 चमचे, मीठ 6 चमचे आहेत, 20 मेथी दाणे आहेत, चिमूटभर हिंग आपल्याला लागणार आहे आणि लिंबू लागतील आपल्याला 4 याच्यामध्ये. त्यानंतर ती मोहरीची डाळ आहे. 80 ग्रॅम ही मोहरीची डाळ इथंही घेतलेली आहे. तर आता हे जे धने पावडर, जिरे, बडीशेप आहे ते मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण हिंग हे टाकून घेतलं आहे. नॉर्मल तेल, जास्त एकदम कडकडीत गरम नाही करायचं आहे. हिंग टाकल्यावर तेल आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता जिरे, धने, बडीशेप हे आपण मिक्सरमधून हे काढून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे, जे 6 चमचे मीठ घेतलं आहे. आणि मेथीदाणे पण याच्यात मिक्सरमधून आपण दळलेले आहेत. आणि मोहरीची डाळ ही 80 ग्रॅम आहे. हे सगळं मसाला आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकजीव हा करून घ्यायचा आहे. तेल थंड झालं आहे. तेल आपल्याला लागेल तसं हळूहळू याच्यामध्ये तेल आपल्याला टाकत जायचं आहे. आणि हा जो मसाला आहे तेलामध्ये चांगला असा एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे. हा तेलामध्ये मसाला एकजीव आपला झाला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जो लिंबाचा रस आपण काढला होता तो 4 लिंबाचा रस याच्यामध्ये आपल्याला हा टाकायचा आहे. जर तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकतात किंवा अख्खे लिंबू पण तुम्हाला कापून टाकायचे असेल तर तसे पण तुम्ही हे टाकू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर आता जे ह्या मिरच्या आपण कापल्या होत्या त्या आपल्याला मसाल्यामध्ये छान अशा एकजीव खालून वर ह्या मिक्स करत हळूहळू ह्या मिक्स करून घ्यायच्या आहे. आणि जसं लागेल तसं तेल आपण याच्यामध्ये अजून हे टाकत जाऊ. याला तेल थोडं जास्त लागतं, कारण कोरडं हे होणार नंतर, तर थोडंसं तेल आपल्याला जास्तच वापरायचं आहे. तर हे सगळं मिश्रण एकजीव करायचं. एकजीव केल्यानंतर थोडंसं बाहेर राहू द्यायचं, थोडं अर्धा 1 तास. त्यानंतर मग आपण हे मिरचीचं लोणचं जे आहे, काचेची बरणी असेल तुमच्याकडे, प्लॅस्टिकच्या बरणीत शक्यतो ठेवू नका. काचेची बरणी असेल ती छान अशी धुवून कोरडी करा आणि त्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे मिरचीचं लोणचं स्टोअर करून ठेवू शकतात. आता हे स्टोअर करून तुम्ही बाहेर रूम टेम्परेचरमध्ये देखील हे ठेवू शकतात महिनाभर. चांगलं तुम्हाला जास्त दिवस वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात हे लोणचं. त्यानंतर हे लोणचं जे आहे खाण्यासाठी आपल्याला आज जर आपण बनवलं आहे तर 3ऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस हे मुरत ठेवायचं आहे आपल्याला. छान असं मुरणार आणि नंतर मग 3ऱ्या दिवशी आपण हे खाण्यासाठी योग्य आहे हे लोणचं. आता या चविष्ट लोणच्याचा आनंद तुम्ही पण घ्या. तुम्ही पण हे असं लोणचं करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं झालं ते. किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला तुम्ही फॉलो करा आणि तिथं मला तुमचे रेसिपीचे व्हिडिओज किंवा फोटोज तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.